नमस्कार. लॉकडाऊन स्पेशल डिजिटल फोरम द्वारा आयोजित पुस्तक समजून घेऊया या उपक्रमाअंतर्गत मी प्राध्यापक प्रसेनजीत तेलन आज आपल्यापुढे भीष्म साहनी यांच्या अतिशय गाजलेल्या तमस या कादंबरीचा परिचय आपणास या ठिकाणी करून देतो आहे. वर्तमान दशकात सामाजिक अंधार वृक्षाचा विस्तार सुसाट सर्वत्र पसरत चाललेला आहे. येथील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही तत्व भारतीय सामाजिक जीवनाचा अपरिहार्य कणा बनण्यासाठी गेली 60-70 वर्ष आपला जो प्रयत्न चाललेला होता त्याच तत्वांचा जीव घुटमळावा इतके आपल्या भोवतालचे सामाजिक पर्यावरण दूषित होत चाललेले आहे. या देशाच्या धमन्यांत सेक्युलरिझमचा नितांत सुंदर जणूक इंजेक्ट करण्याचा जो प्रयत्न आपल्या संविधानाच्या माध्यमातून गेल्या शतकभरापेक्षा अधिक काळापासून चाललेला होता तो जणूकच धर्मांधतेच्या विषाक्त व्हायरसने नेस्तनाबूत करण्याचा निकराचा प्रयोग काही शक्ती प्रामाणिकपणे करताना आज आपल्याला आपल्या देशात दिसत आहेत. यामुळे गत काही काळापासून लोकांच्या वर्तनाला एक दुसऱ्याबद्दलच्या अविश्वासाच्या उधळीने विद्रूप करून सोडले आहे. खरे तर या उधळीच्या राजाचा शोध घेण्याच्या प्रयत्नांच्या प्रवासात आपण भीष्म साहनी यांच्या तमस या कादंबरीचे बोट पकडले तर ही कलाकृती आपल्याला उधळीच्या त्या मुळापर्यंत नेण्यास निश्चितच मदत करू शकेल. भारत पाकिस्तान फाळणी ही भारत आणि पाकिस्तान या दोनही देशातील संवेदनशील मनाच्या लोकांसाठी सतत ठसठसत राहणारी जखम आहे. या फाळणीचा घाव तसा प्रत्येक भारतीयांच्या मनावर खोल जखम करून गेलेला विषय असला तरी भारत पाक सीमेच्या आसपासचा जो भाग आहे त्या लोकांसाठी तर ते एक भयकारी स्वप्न आहे. ज्यांनी फाळणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला त्या लोकांना आजही आपल्या काळीज कप्प्यातील माता, पिता, बहीण, लहान मोठे भावंड, नाना, नानी, शेजारी, पाजारी यांच्या अंधाराला चिरत नेणाऱ्या रक्तरांचित किंकाळ्या झोपेतही ऐकू येत असतील. स्वाभाविकच त्यामुळे ते अनेकदा खडबडून जागेही होत असतील. मानवी मनाला विदीर्ण करणारे हे फाळणीचे प्रलंकारी वास्तव स्वातंत्र्योत्तर भारतीय कथा, कादंबरी, काव्य, नाट्य, चित्रपट अशा विविध माध्यमांतून आविष्कृत होत गेलेले आहे. यशपाल यांची 2 खंडात लिहिल्या गेलेली झूठा सच, खुशवंत सिंग यांची ट्रेन टू पाकिस्तान, कृष्णा सोबती यांची सिक्का बदल गया यासोबत सादत हसन मंटो, अमृता प्रीतम, साहिर लुधियानवी, गुलजार यांच्या साहित्यातून ही जखम प्रसंगोपात ताजी होऊन अनेकदा भळभळताना जाणवते. मानवी मनातील अनेक विषाक्त, क्रूर आणि धारदार कंगोरे यातून अभिव्यक्त होतात. स्वाभाविकच त्यामुळे आपण अस्वस्थ झाल्याविना राहत नाही. रावळपिंडीतील बऱ्यापैकी संपन्न स्थितीतील कुटुंबात 8 ऑगस्ट 1915 रोजी भीष्म साहनींचा जन्म झाला. स्वातंत्र्याच्या सोहळ्यात सामील होण्यासाठी म्हणून रावळपिंडीहून 13 ऑगस्ट 1947ला ते दिल्लीत आले. स्वातंत्र्याच्या जल्लोषासमयीच भारत पाक विभाजनामुळे हिंदू, मुस्लिम, शीख दंगलींचा जो आगडोंब देशभरात उसळला त्यामुळे भीष्मजींना पुढे पाकिस्तानात परतताच आले नाही आणि ते इथलेच झाले. कथा, कादंबरी, नाटक, भाषांतर, अभिनय अशा विविध माध्यमांतून अभिव्यक्त होताना झरोखे, कडिया, बसंती, मैयादास की माडी, पुंतो, नीलू, नीलोमा, नीलोफर या कादंबऱ्या
भाग्यरेखा, पटरिया, पहिला पाठ, भटकती राह, वांचू, शोभा यात्रा, निशाचर, पाली, मेरी प्रिय कहानियाँ हे कथासंग्रह, हानुश, माधवी, मुआवजे, कबीरा खडा बाजार में यासारख्या सरथ नाट्यकृतींचे लेखन केले. त्यांनी मेरा भाई बलराज, अपनी बात, आज के अतीत ही स्वकथनात्मक पुस्तके लिहिलीत. भीष्म साहनी यांनी बालवाङ्मयात भर घालणाऱ्या पुस्तकांचेही लेखन केले. समाजातील मानवी मूल्यांचा होणारा ऱ्हास, शोषण व्यवस्थेची चीड, अत्यंत तर्ककठोर मांडणीसोबतच सामान्यांविषयीचा कळवळा भीष्म साहनींच्या लेखणीतून आविष्कृत होतो. मार्क्सवादी विचारांवरील निष्ठेमुळे सामाजिक अन्याय व्यवस्थेचा आत्यंतिक उद्वेग त्यांच्या एकूणच निर्मितीमध्ये ठिकठिकाणी प्रकट होतो. मुळशी प्रेमचंद, निराला, यशपाल यांच्या साहित्य प्रवाहात सामील होऊन हा प्रवाह अधिक गतिमान करण्याचे कार्य भीष्म साहनींच्या लेखनाने केले आहे. तमस ही भीष्म साहनींची सर्वात दखलपात्र साहित्यकृती म्हणता येऊ शकते. 1973 मध्ये प्रकाशित आणि 1975 मध्ये साहित्य अकादमी सन्मानाने गौरवित केल्या गेलेली ही कादंबरी. या कादंबरीमध्ये भारत पाकिस्तान फाळणीपूर्व 6 महिन्यांअगोदर वेस्ट पंजाबच्या भागातील रावळपिंडी आसपासच्या परिसरात घडून आलेल्या धार्मिक दंगलीसमयी तेथील एकूणच 5 दिवसांच्या थरारात त्या परिसरात उसवलेले सामाजिक ताणेबाणे तमसमध्ये लेखकाने चित्रदर्शी शैलीने चितारले आहेत. तमस ही रूढ तंत्रात बसणारी कादंबरी नाही. ना याला तंत्रशुद्ध नायक, नायिका, ना कोणी क्रूर खलनायक. भारतातील धर्मांध सामाजिक वास्तवाने अगतिक आणि भयप्रद झालेली समष्टी हेच याच्या नायकस्थानी. या समष्टीला अधिकाधिक भयाच्या भक्षस्थानी नेण्यासाठी कारणीभूत ठरलेली, स्वधर्म जाणीवेला विषाणे प्रज्वलित करणारी धर्मांध राजकारण्यांची भडक कृती आणि साम्राज्य सत्तावादी मानसिकतेतून ब्रिटिश प्रशासनाची मनाला शिरशिरी आणणारी थंड प्रतिक्रिया या बाबींनीच खरं तर या कादंबरीतील खलपात्रांचा अवकाश भरून काढला आहे. 19 भागांत 30-35 पेक्षा अधिक ठळक पात्रांत विखुरलेले या कादंबरीचे कथानक एकसंघ करताना वाचकांच्या पेशन्सचा कस लागतो. पण कथानकाच्या ओघात येणाऱ्या एकूण पात्रांपैकी बहुतेक पात्रांना त्यांचे व्यक्तिमत्व बहुतांश पात्रांना त्यांचे व्यक्तिमत्व प्रदान करण्यात लेखकाची लेखणी परिणामकारक ठरली आहे. यातील नथू, मुराद अली, बक्षी, मेहता, मास्टर रामदास, शंकर, जर्नेल, आजीज, काश्मीरी लाल, शेर खान, हयात बक्ष, वानप्रस्थजी, पुण्यात्माजी, लाला लक्ष्मीनारायण, नथूची पत्नी, शहनवाज, नानकू, मिल्की, देवव्रत, रणवीर, रिचर्ड, लिझा, बाबू, हरनाम सिंग, बंतो, रज्जो, अकरा, करीम खान, रहमान, इक्बाल सिंग, जसबीर, जत्थेदार किशन सिंग ही आणि प्रसंगोपात मधून येणारी अनेक पात्र कादंबरीच्या एकूणच आशयसूत्राला बळकटी देतात. नथू तिशीचा, गरीब, पापभीरू, मृत जनावरांचे कातडे सोलणे आणि हा त्याचा जातीगत पारंपरिक व्यवसाय. जातीने चमार, लग्न झालेले, पत्नी गर्भवती. सायंकाळची वेळ. गावात वजनदार वावर असलेला मुराद अली नथूला डुक्कर मारून देण्याचा हुकूम देतो. गावातल्या जनावराच्या डॉक्टरला सलोत्तरी साहेब असा त्याचा उल्लेख तमसमध्ये आलेला आहे. त्याच्या वैद्यकीय कामासाठी मेलेला डुक्कर हवंय असं सांगतो. त्यासाठी जबरदस्तीने त्याच्यात 5 रुपयांची कोरी करकरीत नोट कोंबतो. मेलेला डुक्कर गाडीवान गाडीत टाकून घेऊन जाईल. नथूची जबाबदारी केवळ डुक्कर मारून देण्याची.
खरं तर नथुने यापूर्वी कधीच असा जिवंत डुक्कर वा तत्सम प्राणी मारला नव्हता. त्यामुळे नाही, माझ्याने डुक्कर मारणे शक्य होणार नाही असं म्हणायचं मनात असतानाही तो मुराद अलीला नकार देण्याची हिंमत मात्र करू शकत नाही. महत्प्रयासाने अक्षरशः 7-8 तासांच्या अंधारल्या खोपटातील प्रचंड झटपटीनंतर नथू डुक्कर मारण्यात यशस्वी होतो. यावेळी रात्र आपली शेवटची कड फेरून डोळे किलकिले करायच्या तयारीत असते. देशभरात महात्मा गांधींच्या करिश्म्याचा हा काळ. त्यांनीच दिलेल्या आदेशाप्रमाणे पहाटेच्या समयी प्रभात फेरी आणि श्रमदान करून लोकजागृती करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते देशभरातील गावागावांत, मोहल्ल्या, वस्त्यांत गोळा होत असत. इथेही काँग्रेस कार्यकर्ते हळूहळू ऑफिस पुढे गोळा व्हायला लागले होते. वृद्ध आणि गांधी विचारधारेशी एकनिष्ठ 16 वर्ष आंदोलक म्हणून तुरुंगवास भोगलेले जिल्हा सचिव बक्षीजी, टिपिकल नेत्याचा आव आणणारे ढोंगी आत्मरथ, आपण पंडित नेहरूंप्रमाणे दिसतो या ग्लानीत असलेले जिल्हाध्यक्ष मेहता, भारत फाक फाळणे माझ्या प्रेतावरूनच होईल असे म्हणणारा, फौजी वेशात वावरणारा अत्यंत तळमळीचा निष्ठावंत कार्यकर्ता जर्नेल, शंकर, काश्मीरी लाल, अजित, रामदास, सारी मंडळी एक एक करीत एकत्र होतात. शेजारच्या मुस्लिम वस्तीत हे सारे काँग्रेसी प्रभात फेरी व नाल्या साफ करण्यासाठी निघत असतानाच मुस्लिम वस्तीत काँग्रेसवाल्यांनी फिरू नये यासाठी काँग्रेस मुस्लिम लीगचे नेते हयात बक्ष व त्यांचे कार्यकर्ते यांच्यात वादावादी होते. त्यांच्या मते काँग्रेस हिंदूंचा पक्ष असून त्यांनी मुस्लिमांच्या नेतृत्वावर दावा करू नये, काँग्रेसने त्यात पडू नये. मुस्लिम लीगच मुस्लिमांचे खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व वा नेतृत्व करते ह्या मुद्द्यावर मुस्लिम ठाम आणि आग्रही आहे. बक्षीजी मात्र काँग्रेस संपूर्ण भारतीयांचे प्रतिनिधित्व करते हे समजावून सांगण्याचा निरर्थक खटाटोप करतात. पहाटेच्या समयीची प्रभात फेरी, श्रमदान, गावाचं हळूहळू जागं होणं आणि त्याच समयी मुस्लिम वस्तीत एक अस्वस्थ्य कुजबुजीला प्रारंभ होतो. वस्तीतील केलोकी मस्जिदमध्ये डुक्कर मारून फेकल्याची खबर वाऱ्याच्या वेगानं वस्तीभर पसरते. गोंधळ, धावपळ, कुजबूज, द्वेष, चिंता, भय या भावनांचं जहर सकाळच्या सोनेरी किरणांत मिसळल्या जातं. बक्षीची पुढाकार घेत जर्नेलला सोबत घेऊन मशिदीतून डुक्कर फेकून देण्यास पुढाकार घेतात, जेणेकरून गावातील वातावरण अनावश्यक रीतीने तंग होऊ नये. पण हे हिंदूंचेच कदाचित काँग्रेसच्या लोकांचे काम आहे असा ग्रह वस्तीतल्या मुस्लिम लोकांचा करून देणे हे जे षडयंत्रकारी लोकांचे उद्दिष्ट होते ते सफल होते. वस्तीत धर्माधारावरून एकमेकांबद्दलच्या अविश्वासाच्या आगीत धगधगायला लागते. त्याचंच कुणीतरी गायीचा निर्दयीपणे पाठलाग करताना दिसतो. शहर विद्वेषाच्या सुरुंगावर उभे होत आहे हे लक्षात येते. बक्षीजी म्हणतात, लगता है शहर पर चीले उडेंगी, आसार बहुत बुरे हैं. तिकडे साप्ताहिक सत्संग समाप्तीनंतर अंतरंग सभेच्या मीटिंगसाठी काही निवडक लोकांना वानप्रस्थजींनी थांबवून घेतलं आहे. यात गावातील निवडक हिंदू व्यापारी, नोकरपेशा, वकील, काही गुरुद्वाराचे प्रतिनिधी यांच्यात गावातील एकूणच या अशांत वातावरणात आपण आपले संरक्षण कसे करावे याविषयी विचार विमर्श करण्यात येतो. काठ्या गोळ्या करणे, वेळ पडल्यास शत्रूवर फेकण्यासाठी उकळत्या तेलाची तजवीज करणे, युवक सभेचे कार्य गतिमान करणे यासारख्या विषयांवर चर्चा करण्यात येते. विशेष म्हणजे या अंतरंग मीटिंगमध्ये एक वृद्ध समजदार व्यक्ती गावात वाढणाऱ्या असंतोषाला नियंत्रणात आणण्याची विनंती करण्यासाठी आपण आपल्या डेप्युटी कमिशनरला भेटायला हवं अशी सूचना करतो. पण या सूचना करण्याचा प्रयत्न करणाऱ्याकडे मात्र फारशा गांभीर्यानं कोणी पाहत नाही. युवा वर्गाला प्रशिक्षित करण्याचे कार्य आचार्य देवव्रत करतात. ते मुलांमध्ये आपल्या दैदिप्यमान इतिहासाचे दाखले देऊन मुलांत हिंदू धर्माभिमानाची भावना
व म्लेच्छांबद्दलचा तीव्र द्वेष शिगोशिग भरतात. आपल्या धर्मरक्षणासाठी प्रत्येकाने प्रसंगी हिंसा करण्यास मागे पुढे पाहायचे नाही हा विचार मुलांत ठासून भरला जातो. 15 वर्षाचा कोवळा रणवीर आचार्य देवव्रतांच्या शिकवणुकीचा आयडल प्रॉडक्ट असतो. हिंदू, मुस्लिम, शीख या साऱ्यांत धर्मविद्वेषाचा पेला फसफसून उसळ्या मारायला उतावीळ झाला आहे. या पाठीमागील कार्यरत विचारधारा आणि कमालीच्या संयमाने आग आणि रक्ताची धुडवड खेळण्याचा डाव मांडून बसली आहे. डेप्युटी कमिशनर आपली पत्नी लिझाला जणू ब्रिटिशांच्या भारतातील साम्राज्य सत्तेच्या यशाचं गमकच एका वाक्यात सांगतो. डार्लिंग, हुकूमत करने वाले ये देखते कि प्रजा में कौन कौन सी समानता पाई जाती है. उनकी दिलचस्पी तो इन बातों में होती है कि किन किन बातों में वे एक दूसरे से अलग है. इतिहास आणि पुरातत्व शास्त्राच्या अध्ययनात रमणारा रिचर्ड एक डेप्युटी कमिशनर म्हणूनही तेवढाच इंग्रजांशी आणि त्यांच्या डिव्हाइड अँड रूल या धोरणाशी प्रामाणिक आहे. बंगल्यात त्याने आजूबाजूच्या परिसरातून उत्खननात सापडल्या अनेक वस्तू, मूर्त्यांचं संग्रहालयच करून ठेवला आहे. तो म्हणतो, बंगले के बाहर होता हूँ तो हिंदुस्तान के किसी शहर में होता हूँ, बंगले में लौटता हूँ तो पूरे हिंदुस्तान में लौट आता हूँ. गावात निर्माण झालेल्या या तणावाच्या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी डेप्युटी कमिशनर साहेबांनी प्रयत्न करावे अशी विनंती करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ रिचर्डला भेटायला येते. यात हिंदू, मुस्लिम, शिखांचे प्रतिनिधी हजर असतात. त्याच वेळेस रिचर्डला गावात शांततामय वातावरण निर्माण करण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यापेक्षा काँग्रेस मुस्लिम लीगच्या आपसी तूतूमैच्या संघर्षात त्याला अधिक समाधान व स्वतःच्या प्रशासकीय यशाची खात्री मिळते. गाव व परिसर पोलीस हस्तक्षेपाविना धर्मांधतेच्या ज्वाळांत हळूहळू धगधगायला लागते. शिवाला मार्केट नेहमीप्रमाणेच गजबजलेले आहे. बाजार हाटाच्या धांदलीवर शहरातील धर्मांध फुतकाराचा अंमल अजून चढायचा आहे असं वाटावं इतकी सहज लगबग हातात आहे. हिंदू, शीख, मुस्लिम सारेच हातात हात घालून आपल्या जगराटीत व्यस्त आहेत. कपडा धान्याचे मार्केट हिंदूंच्या हातात, तर मोटार, लारिया, ट्रान्सपोर्टिंग, चप्पल जोडांची दुकाने मुस्लिमांची. एक दुसऱ्यांचं अवलंबित्व एक दुसऱ्याच्या हातात विश्वासाने गुंफलेलं. पण बाजाराच्या या व्यस्ततेतही काही घडामोडी मात्र शिवारातल्या अनुभवी मंडळींना पुढे वाढवून ठेवलेल्या भयान भविष्याच्या जाणीवेने अस्वस्थ करतात. गावात हळूवार अंकुरल्या जात असलेल्या तणावाने नथू प्रचंड भेदरलेला आणि अस्वस्थ आहे. घरी त्याची चिडचिड वाढली आहे. गावात होऊ घातलेल्या रक्तपातासाठी आपण नकळत जबाबदार असल्याची भावना त्याचे मन पोखरते आहे. शेवटी आपल्या हातून घडून आलेल्या डुक्कर मारण्याच्या अपराधाची माहिती तो आपल्या पत्नीला देऊन आपल्या मनावरचे दडपण कमी करण्याचा प्रयत्न करतो. एकूण प्रथम अचंबित झालेली नथूची पत्नी खंबीरपणाने त्याच्या पाठीशी उभी राहते. तू जाणीवपूर्वक कोणतेच पाप केलेले नाहीस याची जाणीव ती नथूला देते. अंधारात दूरवर घरे पेटल्यामुळे गाव अग्नी आणि किंकाळ्यांत बुडून गेले आहे. भोवताल मुस्लिमांच्या वस्तीत राहणाऱ्या एकटे दुकटे घर असलेल्या लाला लक्ष्मीनारायणला शेजारी फतुद्दीनने आश्वस्त केले आहे की पहिले हम पर हात उठेगा फिर आप पर उठने देंगे. तरीसुद्धा लालजींना आपली पत्नी व एक तरुण मुलगी विद्या यांना घेऊन इथं राहणं असुरक्षित वाटायला लागते. याच वेळी 15 वर्षीय कोवळा मुलगा रणवीर युवा समाजच्या सोबत धर्मरक्षणात व्यस्त आहे. हा तोच लालाजी आहे जो युवा समाजाच्या मुलांसाठी लाठ्या घेण्यासाठी तात्काळ 500 रुपये भर मीटिंगमध्ये जवळून काढून देतो.
आता स्वतःचा मुलगा मात्र प्रत्यक्ष या कामात असताना त्याचा जीव तिळतिळ तुटायला लागला. त्याच अंधाऱ्या रात्री आपली पत्नी, मुलगी यांना घेऊन त्यांच्या व्याह्याचा मित्र शहाणवाजच्या गाडीने सुरक्षित स्थळी आपल्या व्याह्यांकडे पोहोचतो. गावातील आर्थिक वजनदार शहाणवाज बरोबरीच्या अर्थस्थितीतील लालास मदत करतो. त्याच्या मनात त्याच्या धर्माने पेरलेला काफिरांबद्दलचा द्वेष काही कमी नाही. दुसऱ्या एका प्रसंगात तो शहाणवाजचा मित्र रघुनाथच्या घरचा गरीब बिचारा नोकर मिल्कीच्या पाठीत बेमुरवतपणे जोराची लाथ घालून पायऱ्यांवरून ढकलून देत त्याला वेदनेने तळमळ सोडून देतो. अर्थात काफिरांबद्दल त्याच्या मनातल्या विषाचं वमन तो करतो. शहाणवाजचे प्रेम धर्मापलीकडचे म्हणून हिंदू लालाजींना मदत करतात म्हणावे तर निष्पाप मिल्कीवर त्याचा काय राग होता? तो त्या गरिबावरच का व्यक्त होतो? नंग्या तरवारी घेऊन लोक वस्त्यातून एकमेकांचे जीव घेण्यासाठी भटकत असताना पोटचा पोरगा रणवीर घरात नसलेले व्याकुळ झालेला बाप लक्ष्मीनारायण घरातला नोकर नानकुला त्याच वेळी आपली चिठ्ठी घेऊन आपल्या व्याह्याकडे दुसऱ्या वस्तीत पोचविण्यास बाध्य करतो. अशा या प्रसंगांतून मानवी मनाच्या अत्यंत हिडीस वर्तनाचे दर्शन वाचकांच्या मनात शिरशिरी आणणारे आहे. कॉम्रेड देवदत्त गावातल्या या धगधगत्या स्थितीत सर्वत्र शांतता आणि सलोख्याचे वातावरण उभे ठाकावे याच्यासाठी त्याच्या मनाची तगमग चाललेली आहे. जर्नेलला भारत पाक फाळणीचा निर्णय निश्चित झाल्याचे कळते त्यासमयी डोळ्यात पाणी आणून आपण एकमेकांचे बांधव आहोत, आपण एकमेकांचे बांधव आहोत, आपण एकत्र राहू शकतो, एकत्र राहूया यासाठी लोकांना भावनेने ओलीचिंब अपील करतो. त्याच्या शब्दांत देशाला विभाजित करणाऱ्या शक्तींबद्दल कमालीचा विद्वेष आहे. यातून फुटलेला आक्रोश आहे. जर्नेल आपला जीव तोडून लोकांना एकत्र राहण्याचे आव्हान करीत असतानाच मागून कोणीतरी येऊन लाठीने जर्नेलवर वार करतो. यातच जर्नेलचा अंत होतो. एकसंघ भारताचे स्वप्न उरी बाळगणाऱ्या जर्नेलचा अंत म्हणजे सामान्य भारतीय लोकांच्या भावनेची बेदर्दी पद्धतीने केली गेलेली हत्या होईल. जो कोणी एकतेची भाषा उच्चारेल त्याचे परिणाम असेच होतील असे दर्शवणारी ही हत्या होईल. हत्या कोणी केली ज्ञात नाही. समाजाच्या धमण्यांत विद्वेषाचं जहर कोण पेरतोय? कोण आहे ती अज्ञात मानवी जीवाला कवडीमोल समजणारी शक्ती? जर्नेल नेहमी म्हणतो, पाकिस्तान मेरी लाश पर बनेगा. आणि जर्नेलची लाश आता पडलेली आहे. कदाचित आता देशाच्या विभाजनाची रक्तरंजित रेषा ओढल्या जाणार हेच या हत्येने सूचित होते. शांतीचा प्रयत्न जर्नेलचा असो वा काँग्रेस मुस्लिम लीगचा असो की शिखांसहित सर्वांना सोबत घेऊन शांततेसाठी चाललेला कॉम्रेड देवदत्तचा प्रवास, हे सर्व प्रयत्न वाया जावेत अशाच हालचाली धर्माने अंध झालेली मंडळी भोवताल करत आहेत. गावं पेटलेली, मन भयानं व्याकुळ झालेली. शेजारच्या छोट्याशा गावात म्हातारा हरनाम सिंग त्याची म्हातारी पत्नी बंतोसोबत राहतो. मुस्लिमांच्या वस्तीतील एकच शिखाचे घर ढोक इलाही बक्ष या लहानशा गावात चहाची टपरी चालवून आपला गुजारा करणारे. शेजारच्या करीम खानने हरनाम सिंगला धक्का लागू देणार नाही असे आश्वस्त करूनही रात्रीच्या समयी गावात दंगलखोर शिरल्याने आत्ताच्या आत्ता गाव सोडण्याचे अगतिकपणे तोच सुचवितो. जमेल तेवढे सामान एका गाठोड्यात एकवटून थरथरत्या पावलांशी डबडबल्या डोळ्यांनी घर सोडताच घर दुकान दंगलखोरांच्या विद्वेषाच्या आगीत लपेटले जाते. हे दोनही म्हातारे आपला जीव मुठीत घेऊन रात्रीचा रानोवाळ प्रवास करतात आणि सकाळच्या समयी एका शेजारच्या गावात पोचून एका अनोळखी घराचं दार ठोठवतात. घर मुस्लिमांचेच. घरचा पुरुष मुलगा शेजारच्या गावात काफिरांचा बदला घेण्यासाठी दंगलखोरांत सामील. शेवटी रात्रीच्या समयी मुलगा रहमान प्रचंड आकांतांडव करून दोनही म्हाताऱ्यांना घरातून हाकलून देतो.
त्याच्या मनाला काफिरांसंदर्भातला थयथयाट साठी त्याच्या मनात हे एवढे प्रलयंकारी विष कोणी, केव्हा आणि का ओतले असेल? सईदपूर या छोट्याशा खेडेगावात मुस्लिम वस्तीत आणि शिखांच्या गुरुद्वारात जथ्थेदार किशन सिंगांच्या नेतृत्वात आत्मसंरक्षणाच्या नावाखाली शस्त्रांचा प्रचंड साठा केला जात आहे. मुस्लिमांत गुलाम रसूल, शिखांत तेजसिंग दोन्ही समाजात समेट घडवून यावा यासाठी प्रयत्न करत आहेत. कॉम्रेड देवदत्ताने या दोघांना समेटाच्या या कामगिरीवर पाठवले आहे. दोघेही कॉम्रेड धर्माच्या पलीकडे जाऊन माणसाच्या भल्यासाठी कार्य करणारी, पण अल्लाहो अकबर, जो बोले सो निहाल, सत श्री अकाल या एरवी धर्मचेतना जागविणाऱ्या घोषणा आता परस्परांत द्वेषाच्या ठिणग्या प्रज्वलित करण्यास कारणीभूत ठरतात. आणि त्यात शहाणपण व विवेकाचा तेजसिंग व गुलाम रसूलचा स्वर दडपून जात होता. दोनही धर्माची लोक एकमेकांकडे संशयाच्या विषाक्त नजरेनं पाहू लागलेली आहेत. शीख स्त्री पुरुषांचे हात जणू तुर्कांचा खालसा इतिहासातील बदला घेण्यासाठी शिवशिवत आहेत. हात सईदपूरच्या सर्व शीख स्त्रियांना सोबत घेऊन यामध्ये सईदपूरच्या सर्व शीख स्त्रियांना सोबत घेऊन धर्मरक्षणासाठी वाहेगुरूच्या फत्तेसाठी आत्मबलिदान करण्यास तयार झालेली आहे. त्याच त्या हरनाम सिंग आणि बंतोची मुलगी जसबीर. मुस्लिम शिखांच्या तुंबळ दंगलीहून अखेरीस गुरुद्वारातून साऱ्या स्त्रिया बाहेर येत आहेत. मुस्लिमांच्या हातात सापडू नये म्हणून त्यांच्याजवळ असलेल्या छोट्या लेकरांसहित त्या विहिरीत आपली स्वतःची आत्माहुती देतात. 23 स्त्रिया मुलांची आहुती या धार्मिक अविश्वासाच्या डोहात पडलेली असते. जवळपास 103 गावं या दंगलीत होरपळून गेल्यानंतर डेप्युटी कमिशनर जणू आता तृप्त झाला आहे. त्याची निर्दयी निद्रा किलकिलीत झाली आहे. आता प्रशासकीय नेतृत्वाचा नकाब ओढून तो कामाला लागतो. सर्वत्र पोलीस तैनात करून आता दंगलीला नियंत्रणात आणण्यासाठी हालचाली गतिमान करतो. जणू काही विशेष घडलेच नाही किंवा आपल्याला हवा तेवढा नेमका परिणाम आपल्याला प्राप्त झाला आहे अशा क्रूर समाधानाच्या भावनेने गाव पूर्वपदावर आणण्यासाठी आपली प्रशासकीय यंत्रणा तो आता कामाला लावतो. शेकडोंची हत्या, हजारो घरांची राख रांगोळी, अनेक मुलांचे मातृपितृछत्र हरपलेले, आपली घरची माणसं मेलीत की जिवंत आहेत या विवंचनेत भटकणारे, वेड्यागत झालेले स्त्री पुरुष, बेघर, अनाथ, हा सारा भयावह पसारा मांडून गाव पूर्वपदावर येते. बाजार गप्पांतील हास्य कल्लोळ पुन्हा जिवंत होतो. रिलीफ कमिटीचे कार्यकर्ते गावागावात झालेल्या नुकसानीच्या नोंदी घेत आहेत. नोंदणी अधिकाऱ्याजवळ तुंबळ गर्दी झाल्याने तो कावलेला आहे. त्याचवेळी कॉम्रेड देवदत्त नोंदणी कर्मचाऱ्याजवळ येऊन म्हणतो, यात एक रकाना पुन्हा जोडून घ्या. दंगलीमध्ये गरीब किती मेलेत आणि श्रीमंत किती? कॉम्रेड देवदत्ताचा हा प्रश्न तमसच्या एकूणच भूमिकेचे सार वाटावे इतका महत्वाचा आहे. गावं पूर्वपदावर येऊ लागली आहेत. शिवाला बाजार दबकत लय पकडायला लागला आहे. गावाला शांततेचं आव्हान करणारी गाडी भोंगा लावून गावात फिरत आहे. गाडीच्या दर्शनी भागावर बसून हातात माईक घेऊन गावाला शांती टिकवण्यासाठी घसा फोडून आवाहन करतो तो मुराद अली. तोच तो मुराद अली ज्या मुराद अलीने कादंबरीच्या तमस या कादंबरीच्या अगदी सुरुवातीच्या भागामध्ये आपल्याला दिसते
की नथूला ती 5 रुपयाची कोरी करकरीत नोट त्याच्या खिशात कोंबलेली आहे डुक्कर मारण्यासाठी. तोच तो हा. तर दर्शनी गाडीच्या दर्शनी भागावर बसून हातात माईक घेऊन गावाला शांतता टिकवण्यासाठी घसा पडून आवाहन करतो आहे मुराद अली. तोच तो मुराद अली ज्याने गरीब बिचाऱ्यानं तुला डुक्कर मारून देण्यासाठी त्याच्या खिशात 5 रुपयांची कोरी करकरीत नोट कोंबली होती. तमस मुराद अली या बिंदूने सुरू होते आणि त्याच्याच जवळ येऊन हे वर्तुळ पूर्णही होते. मुराद अली ही व्यक्ती म्हणून नव्हे तर एक विषाक्त वृत्ती म्हणून कादंबरीभर वावरताना दिसते. याच वेळी नथू ही सुद्धा एक व्यक्ती म्हणून नव्हे तर समाजातील एक भाबडी मानसिकता बनून अज्ञात स्वार्थांधाच्या हालतातील बाहुले बनून कादंबरीभर वावरते. या कादंबरीतील नथू, त्याची पत्नी जर्नेल, बक्षी, मेहता, कॉम्रेड देवदत्त, हयात बक्ष, मुराद अली, हरनाम सिंग, बंतो, रणवीर, रज्जो ह्यासोबतच अतिशय प्रभावी उतरलेले रिचर्ड आणि लिझा ही व्यक्तिमत्व. लिझा, तिचा पती डेप्युटी कमिशनर रिचर्ड च्या कार्यव्यस्ततेत आणि त्याच्या अवांतर अध्ययन विश्वासीस स्वतःला गुंतवू शकत नाही. या अगोदरही लिझा रिचर्डला सोडून इंग्लंडमध्ये गेली होती. त्यामुळे आता रिचर्ड तिचे मन रमवण्याचा सतत प्रयत्न करत राहतो. पण शेवटी ती एकटेपणाची शिकार होतेच. त्यामुळे ती नशेच्या आहारी जाते. रिचर्डच्या एकूणच माणुसकीचा अभाव असलेल्या प्रशासकीय कामाकडे तटस्थपणे पाहत त्याच्या कार्यावर केलेले सहज भाष्य इंग्रज अधिकाऱ्यांच्या वृत्तीवर प्रकाश टाकणारे आहेत. दंगल शांत झाली आहे. रिचर्ड बंगल्यात राहून कंटाळलेल्या लिझाला निवांत फिरून येऊ असे सुचवतो. तेव्हा लिझा म्हणते, मुझे कहाँ घुमाने ले जाओगे रिचर्ड? मुझे जलते गाव की सैर कराओगे? रिचर्ड म्हणतो, नाही, आता सर्व शांत झालंय, आपण फिरू शकतो. एवढ्यातच मी शेजारच्या सय्यदपूर गावात जाऊन येताना झाडांवर मला लार्क पक्षाचा एक आवाज ऐकू आलाय. यावर लिझा म्हणते, हे तेच गाव ना जिथं स्त्रियांनी विहिरीत डुंबून आपला प्राण गमावला. तुम कैसे जीव हो रिचर्ड? ऐसे स्थान पर भी तुम नए नए पक्षी देख सकते हो, लार्क पक्षी की आवाज सुन सकते हो. आम्हाला सिव्हिल सर्व्हिसमध्ये असंच तटस्थ राहावं लागतं. या रिचर्डच्या उत्तरावर लिझा तात्काळ रिॲक्ट होऊन म्हणते, 103 गाव जल जाए तो भी. रिचर्ड म्हणतो, तो भी. थोडं थांबून तो पुढे म्हणतो, यह मेरा देश नहीं है, नहीं ये मेरे देश के लोग. रिचर्ड लिझाच्या संवादातून ब्रिटिश अधिकाऱ्यांची भारतीयांकडे पाहण्याची भावना शून्य वृत्ती स्पष्ट होते. तमसमधील ही व्यक्तिचित्र अतिशय मजबूत पद्धतीनं भीष्म साहनी यांनी आपल्या कादंबरीमध्ये चितारलेली आहे. भीष्म साहनी यांची तमस ही कादंबरी भारत पाक फाळणीपूर्व काळात हिंदू, मुस्लिम, शीख या समाजातील इंग्रजांची भारतीय विविध जाती धर्म समुदायात द्वेषाचा अग्नी पेटवून हात शेकत शांतपणे बसण्याची आणि अलगद द्वेषाचा फुंकर घालत राहण्याची जी प्रवृत्ती आहे त्याचे प्रत्येकारी चित्रण करते. नथू हे या कादंबरीतील अतिशय महत्त्वाचे पात्र अगतिकतेच्या आगीत होरपळत जाणाऱ्या सामान्य समाजाचे प्रतिनिधित्व करते. ही अगतिक समष्टी कोणाच्या तरी हातातील शिकार आहे. तिला स्वतःला आपल्याला कोण कशासाठी वापर करतोय
याचे त्याच्याजवळ उत्तर नाही. तो नुसता आगीत होरपळतोय. नथूच्या मनासारखा बेबस त्याला लढवल्या जाते. त्याचे हे लढणे पुढे पुढे त्याच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नाशी निगडीत होते. मग ती समष्टी बेधुंद होऊन नथू त्या डुकरासोबत त्याला संपेपर्यंत जसा झुंजत राहिला तसा स्वतःची दमछाक होईपर्यंत झुंजत राहतो, लढत राहतो. त्याला कोण लढवतोय? ही कोंबड्यांची झुंज कोणी लावली? का? कशासाठी? कोणाचे हित दडले यार? साम्राज्य सत्ता आपल्या हातात सुरक्षित राहावी म्हणून यांना तत्कालीन राज्यकर्ते लढवत होते की आपल्या राजकीय हेतूंच्या पूर्तीसाठी काँग्रेस, मुस्लिम लीग, शिखांच्या मनात उधाणणारा उद्रेक कोण पेरत होतं त्यांच्या काळजात? हिंदूंची मने असुरक्षिततेच्या भावनेने व्याकुळ व्हावीत यासाठी कोणाचे आणि कशासाठी प्रयत्न चाललेले होते? वानप्रस्थजींच्या नेतृत्वातील अंतरंग सभेत समाजात कुरपत चाललेल्या दाहकतेची जाणीव सरकारला प्रथम द्यायला सूचित करणाऱ्या वृद्धाकडे साऱ्यांचेच होणारे दुर्लक्ष कशाचे द्योतक होते? सईदपूरमध्ये कॉम्रेड गुलाम रसूल आणि तेजसिंगच्या एकीसाठी चाललेल्या तळमळीकडे सारेच का बरं दुर्लक्ष करत होते? साऱ्या जनजीवनाची राख रांगोळी झाल्यानंतरच डेप्युटी कमिशनर शांतता सुव्यवस्थेसाठी का सरसावून पुढे येतो? त्या अगोदर का नाही? हे सारे प्रश्न सामान्य रोजीरोटीच्या प्रश्नांभोवती पिंगा घालणाऱ्या लोकांसाठी गडद अंधारामध्येच हरवलेले प्रश्न आहेत. तमस ही भारत पाक फाळणी काळातील स्वार्थांध राजकारणी आणि सत्ताकांक्षी लोकांच्या वृत्तीचे प्रतिनिधित्व करणारी कादंबरी आहे. त्यांनी तत्कालीन समाजात धर्माच्या आड जो काळोख पेरून ठेवलेला आहे त्यातील आर्त किंकाळ्या कादंबरीभर ऐकू येतात. धार्मिक सौहार्द एखाद्या काचेच्या भांड्यासारखे असते. त्याला तडा गेला की त्याला सांधणं अशक्य होऊन जातं, असं रसिदी तिकीटमध्ये अमृता प्रीतम यांनी म्हटलेलं आहे. आज या वाक्याची प्रचिती आपल्याला ही कादंबरी वाचताना जागोजागी येते. भीष्म साहणे यांनी चितारलेला अंधार एक निमित्त म्हणून जरी फाळणी समयीचा असला तरी त्याच वेळी समाजात जी अंधार द्वेषाची बीज सत्तांधांनी इथं पेरून ठेवली तर त्या अंधार वृक्षाचा विस्तार आता मोठा मोठा होत आलेला आहे. आज स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही समाजात विद्वेषाचा तमस अधिक गर्द होत चाललेला आहे. आपली अवस्था अगतिक नथूसारखी होत चाललेली आहे. आपल्याला कोण आणि कशासाठी होरपळून काढतोय या धारदार प्रश्नाचा तमस काळजाला घेरून बसला आहे. समाजात धिंगाणा घालणाऱ्या रक्तलांछित नाट्याच्या पाठीमागे दिग्दर्शकीय शक्तींनाच निर्वस्त करण्याचा प्रयत्न भीष्म साहणींची तमस करते. या तमसच्या प्रकाशात आपण आपला वर्तमान तपासण्याची प्रेरणा निश्चितच ही कादंबरी आपल्याला देते. नमस्कार.